नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिडको मार्फत एक महत्त्वाची भरती आलेली गट अ आणि गट ब पदासाठी. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात समजून घेऊया की आरक्षणानुसार जागा किती आहे, पात्रता आणि पगार किती आहे, परीक्षा पद्धत निवड पद्धत कशी असणार आहे, अभ्यासक्रम काय आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर पात्र असाल तर खूप चांगली पोस्ट आहे, जवळपास 70,000पर्यंत सॅलरी इथे मिळू शकते क्लास 1 साठी. तो बघूया वन बाय वन. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं क्रिसमस निमित्त तुम्हाला 25% प्रत्येक बॅच वरती डिस्काउंट मिळणार आहे. त्यासाठी कोड वापरायचा आहे संस्था 25 नावाचा. या एक्झामसाठी जी सिडको मार्फत आली एक्झाम, यासाठी तुम्हाला आवश्यकता असेल तर ही सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच पण जी तुम्हाला इतर विषयांसाठी मदत करू शकणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे 1499 प्लस जीएसटी मध्ये. आता जर घेतली तर 25% ऑफ तुम्हाला मिळणार आहे. जाऊया आता महत्वाच्या मुद्द्याकडे. पदे, पगार आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय बघा. इथे जे पदे आहेत सिडको महामंडळामार्फत ही जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये 2 पद आहेत, सहाय्यक विकास अधिकारी सामान्य, क्षेत्राधिकारी सामान्य. यासाठी वेतन संरचना बघा S50 ची आहे, इथे S15 ची आहे. म्हणजे जवळपास 70,000पर्यंत सॅलरी तुम्हाला या क्लास 1च्या पोस्टला आहे आणि साधारणतः तुम्हाला 55,000पर्यंत सॅलरी या क्लास 2च्या पोस्टला आहे. असे 2 पदं तुमची आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट आपण जर बघितली तर ती आहे 11 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमच्याकडे अजूनही वेळ जवळपास 15 दिवस तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी लागते फार महत्वाची. त्यातलं पहिलं पद आहे सहाय्यक अधिकारी, ज्याला आपण असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणतो. यामध्ये इसेन्शियल हे आवश्यक आहे. कोणतं आहे? डिग्री ऑफ अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी प्लस स्पेशलायझेशन इन द एरिया इन विच द कॅन्डिडेट विल हॅव टू वर्क. म्हणजे तुमची डिग्री असावी लागते आणि तुमचं स्पेशलायझेशन कशात असावं लागतं. शुड पजेस ग्रॅज्युएशन फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड पोस्ट ग्रॅज्युएशन इन HR मार्केटिंग ॲडमिनिस्ट्रेशन. बघा, तुमचा रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं तुमचं डिग्री असावं लागते आणि त्यातल्या त्यात तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन कशात असू लागतं, HR मार्केटिंग किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर फॉर्म भरू शकता. हे डिझायरेबल इच्छा आहे. जर तुमचा असेल तर वेल अँड गुड, तुम्हाला तुमचा विचार केला जाईल. काय? डिग्री इन लॉ मध्ये. अनुभव असावा लागतो 5 वर्षाचा. सुपरविजरी और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी इन अ गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट ऑफिसेस और रेप्युटेड पब्लिक प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन. प्रायव्हेटमध्ये जरी असाल तरी तुम्हाला हा 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. तर तुम्ही ह्या पदासाठी फॉर्म भरू शकता. दुसरं पद आहे क्षेत्राधिकारी सामान्य, फील्ड ऑफिसर म्हणतो आपण त्याला. यासाठी बघा डिग्री ऑफ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इट्स इक्विव्हॅलंट. तुमची डिग्री असावं लागते. कोणत्या युनिव्हर्सिटीची डिग्री असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. हे डिझायरेबल आहे. हे असेल तुमचा विचार केला जाणार आहे. बाकी हे एवढं जरी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि त्यासाठी पण तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतं. प्रायव्हेट मधला एक्सपिरियन्स असेल तरी चालतोय, पण त्या संदर्भातला एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तुम्ही फॉर्म इथे भरू शकता. असे ही 2 पदं आहेत. दोन्ही पदांना डिग्री लागते, याला पोस्ट ग्रॅज्युएशन पण लागतं आणि याला अनुभवाची पण गरज आहे. चला पुढे जाऊया आपण. वयोमर्यादेमध्ये जर बघितलं तर ओपनसाठी 38 वर्षापर्यंत, कॅटेगरी 43 वर्षापर्यंत आहे आणि दिव्यांग तुम्हाला 45 वर्षापर्यंत, खेळाडू, EWS आणि अनाथ यांना 43 वर्षापर्यंत सवलत दिलेली आहे. ही जी एक्झाम आहे ही एक्झाम बघा, कमाल वयोमर्यादा मोजण्याची डेट काय तुम्हाला 15/11/2024 ची आहे. 15/11/2024 पर्यंत तुमचं वय एवढं असावं लागेल. म्हणजे नोव्हेंबर महिन्यामधली ही डेट दिली आहे, त्या डेटपर्यंत तुमचं वय एवढं असणं गरजेचं आहे. त्यानंतर सिडको कर्मचारी आणि अधिकारी यांना कमाल वयाची अट लागू राहणार नाही. त्यांचं वय किती चालणार आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग माजी सैनिक, अनाथ, खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असेल ते एकच सवलत तुम्ही इथे घेऊ शकता. बघ ओके. त्यानंतर आरक्षणानुसार जागा किती त्या पदानुसार बघा. पहिलं पद आहे तुम्हाला सहाय्यक विकास अधिकारी म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये टोटल जागा आहेत 24. कॅटेगरीनुसार जर आपण बघितल्या तर बघा NT ला 1 जागा आहे, ड ला 1 जागा आहे, इतर मागास प्रवर्ग OBC ला 7 आहे, SCBC ला 2 आहे, EWS ला 2 आहे आणि ओपनसाठी 11. अशा टोटल 24 जागांसाठीची ही जाहिरात आहे. हे समांतर आरक्षण तुम्ही बघू शकता. ओके. त्यानंतर जे सेकंड क्लास 2चं पद आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अज 1 जागा आहे, इथे 1 जागा आहे, विजासाठी 1 जागा आहे, म्हणजे SC साठी 1 आहे, ST साठी 1 आहे, NT ची 1 जागा आहे, OBC ला 1 आहे, SCBC ला 1 आहे. अशा टोटल ओपनला जागाच नाही. अशा टोटल 5 जागांचा समावेश या ठिकाणी क्लास 2च्या पदांसाठी. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर परीक्षा पद्धत कशी आहे. परीक्षा पद्धतीमध्ये 3 घटक कॉमन दोन्ही ठिकाणी बघा. हे 3 घटक आहे तुमचे, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, ज्याला तुम्हाला बघा एकूण 10, 10 आणि 35 प्रश्न आहे. असे टोटल तुम्ही जर बघितलं तर 70, 80, 90, 110 मार्कांसाठी हे 3 घटक आहे तुमचे.
आणि जर बघितलं पुढे चौथा आणि पाचवा घटक विधीचा घटक आहे, 20 प्रश्न 40 मार्काला, आणि पाचवा नैसर्गिक क्षमता, कौशल्य आणि आकलन क्षमता, ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग आपण त्याला म्हणतो, 25 प्रश्न 50 मार्काला आहे. म्हणजे यामध्ये फक्त तुम्हाला हा जो घटक आहे ना हा थोडा विधीचा तुम्हाला पर्सनल लेवलला लागेल, बाकी सगळे घटक तुम्हाला कुठे ना कुठे तुम्हाला याच्या बॅचेस मिळणार आहे किंवा मार्गदर्शन मिळणारच आहे. त्यानंतर ही एक्झाम तुमची इंग्रजी विषय इंग्रजीमध्ये, बाकी दोन्ही सगळे विषय इंग्रजी प्लस मराठीमध्ये असणार आहे. 120 मिनिटांचा वेळ तुम्हाला मिळणार आहे. बघा मराठी सुद्धा मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, बाकी सगळे मराठी आणि इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर असणार आहे. 100 प्रश्न 200 मार्कांची ही एक्झाम असणार आहे. ही कोणती आहे? क्लास 1च्या पदासाठीची एक्झाम आहे. तर तुम्ही इथली क्लास 2ची जी पद आहे क्षेत्राधिकारी, यासाठी पण काय सिलेबस आहे? इंग्रजी आहे, मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे, आणि हा चौथा घटक आहे ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग आहे. आता हा सगळाच घटक बघा 25 प्रश्न, प्रत्येकी 100 प्रश्न 200 मार्कांसाठी आहे. इंग्रजीमध्ये, बाकी सगळे मराठीमध्ये, बाकी सगळे इंग्रजी मराठी दोन्ही माध्यमामध्ये क्वेश्चन पेपर आहे. 120 मिनिटांचा वेळ आहे. 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे. सेम तुम्हाला क्लास 1च्या पदासाठी जो एक्झाम द्यायची तिला पण 120 मिनिटांचा वेळ असणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातात, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणं उमेदवारांना क्रमपात्र आहे. म्हणजे ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. TCS किंवा IBPS तुमची एक्झाम घेणार आहे, आणि तुम्हाला कमीत कमी 200 पैकी 90 मार्क म्हणजे 50% मार्क पाडावे लागतील, तर तुमचा विचार या मेरिटसाठी केला जाणार आहे. ओके, त्यानंतर पुढे घेऊन जातो तुम्हाला मी निवड पद्धत कशी असणार आहे, याचा इंटरव्ह्यू असणार आहे का? तरी एका पदासाठी इंटरव्ह्यू असणार. बघा सहाय्यक विकास अधिकारी या वर्ग अ मधील पदासाठी काय तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. 200 गुणांची परीक्षा होणार लेखी, आणि मुलाखत 225 मार्कांवर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. मात्र क्लास 2 साठी मात्र तुम्हाला इंटरव्ह्यू नसणार आहे, डायरेक्ट तुमच्या 200 मार्कांवरती सिलेक्शन होणार आहे. आणि 50% तुम्हाला किमान दोन्ही एक्झाममध्ये, म्हणजे क्लास 1 असाल तर 50% म्हणजे 90, दुसऱ्या पेपरला म्हणजे क्लास 2च्या पदाला सुद्धा 90 मार्क तुम्हाला पाडावे लागणार आहे. ओके, पुढे घेऊन जर तुम्हाला परीक्षा शुल्क नेहमीप्रमाणे आहे. ओपनला 900 आहे आणि खुल्या वर्गाला 1000 आहे. आता इथे GST पण ऍड केला, हे 1062 आणि 1180 रुपये तुम्हाला इथे द्यावे लागणार आहे. ओके, एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदाला स्वतंत्र तुम्हाला शुल्क द्यावं लागणार आहे. तो पण त्यांनी इथे दिलेला आहे. आता याच्याबद्दल अधिक तुम्हाला माहिती लागत असेल तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, आणि ही वेबसाईटवर तुम्हाला बघा www.sidco.maharashtra.gov.in या वेबसाईटवर गेलात तुम्हाला ही PDF नोट्स पण मिळणार, PDF ॲड पण मिळणार आहे, किंवा आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलला पण मी आत्ताच टाकलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली जाऊन तुम्ही चेक करू शकता, किंवा इथे जाऊन पण ॲड चेक करू शकता आणि फॉर्म भरू शकता. फॉर्म भरायची डेट अजून आहे तुमच्याकडे, 11 जानेवारीपर्यंत फॉर्म भरायचा आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, क्लास 2च्या पदासाठी आणि क्लास 1च्या पदासाठी कॉमन जो सिलेबस आहे तो जर तुम्हाला करायचा असेल तर त्याचं मार्गदर्शन तुम्हाला या बॅचमधून मिळणार आहे. सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच आहे, यामध्ये तुमचं ह्या विषयांचं प्रिपरेशन आपण करून घेणार आहोत. किंवा याच्याबरोबरच अजून बाकीच्या पण बॅचेस आहेत ज्या की MPSC लेव्हलच्या आहेत, तिथे पण तुमची तयारी होऊ शकते. सो तुम्हाला वाटलं सेपरेट बॅच घ्यायची, तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता. आणि तुम्हाला आत्ता जर बॅच घेणार तुम्ही तर 25% ऑफमध्ये संता 25 नावाचा कोड वापरून तुम्ही बॅचेस घेऊ शकता. त्यासाठी आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे 88 88 25 61 17, ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता, किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच पण घेऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली कमेंटमध्ये तुमचे प्रश्न आम्हाला नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.